दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी सैन्य दल प्रमुखांशीही चर्चा केली। यात माजी लष्कर प्रमुख, माजी एअरफोर्स प्रमुखांचाही समावेश होता। त्याचबरोबर त्यांनी माजी नौदल प्रमुखांशीही चर्चा केली। सध्याच्या परिस्थितीवरील विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी माजी सैनिकांशी विस्तृत संवाद साधला। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, माजी लष्कर प्रमुखांबरोबर सुद्धा पंतप्रधानांनी चर्चा केलेली आहे, काय अधिक माहिती? बिलकुल, त्याचं कारण हेच आहे की अनेक माजी लष्कर प्रमुखांनी, त्याचबरोबर नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी आणि एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी सुद्धा काश्मीर आणि इतर भागामध्ये, जो की सीमावर्ती भाग आहे, तर तिथे अनेक वेळा डील केलेला आहे, तिथे त्यांची पोस्टिंग राहिलेली आहे। त्यामुळे त्यांना आलेले अनुभव आणि त्याचबरोबर स्ट्रॅटेजीमध्ये आणि रणनीतीमध्ये त्यांचा अनुभव जो आहे तो कुठे ना कुठे उपयोगी पडू शकतो। आणि म्हणूनच माजी सैन्यांना सुद्धा, माजी अधिकाऱ्यांना सुद्धा बोलवण्यात आलं होतं आणि त्यांच्यासोबत चर्चा केली। खरं तर माजी सैन्यांना बोलवून अशा प्रकारे चर्चा करणं ही एक महत्वाची स्ट्रॅटेजी आपल्याला म्हणावं लागणार आहे, कारण याचा फायदा जो आहे तो या कालावधीमध्ये सुद्धा दिसून येतोय। कारण वेगवेगळ्या भागामध्ये कशा पद्धतीने रणनीती करावी आणि त्याचबरोबर आणखीन यापुढे सुद्धा भारतानं कशी पावलं उचलावी या संदर्भामध्ये सुद्धा या बैठकीमध्ये चांगले सल्ले मिळू शकतात। आता सध्याची परिस्थिती जी आहे ती, आता पुन्हा एकदा हल्ला सुरू झालेला आहे। मग इकडे आपल्याला माहिती की राजस्थानच्या भागामध्ये आणि त्याचबरोबर जम्मूमध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ला सुरू झालेला आहे। पठाणकोट मध्ये सुद्धा ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे पूर्णपणे, आणि शेलिंग सुद्धा सुरू झालेले आहेत। जम्मूमध्ये सुद्धा आवाज येत आहेत, काश्मीरमध्ये सुद्धा काही ठिकाणी शेलिंग सुरू झालेले आहेत आणि त्याचबरोबर मोठमोठे आवाज येण्यासाठी सुरुवात झालेली आहे। त्यामुळं काल ज्या पद्धतीनं पाकिस्ताननी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, आज पण त्याच पद्धतीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जातो। ड्रोन हाणून पाडले जात आहेत आणि एकीकडे हा दिल्लीमधल्या बैठकांचा सुद्धा सिलसिला चालू आहे, कारण या बैठकांमधूनच अनेक माजी सैनिकांना, त्याचबरोबर आताच्या ज्या 3 प्रमुख आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊन पुढची रणनीती जी आहे ती बनवली जात आहे। धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।